आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण नेहमी तरुण दिसण्याचं रहस्य उलगडणार आहे. नेहमी आपण चिरतरुण दिसलो पाहिजे. अरे आपण दैनंदिन जीवन जगतो. दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला असे काही लोक बघायला भेटतात की ते 25 वर्षाचे असतात, परंतु ते दिसतात 50 वर्षाच्या वयासारखे. किंवा काही लोक असतात ते दिसायला म्हणजे वयाने असतात ते 50 वर्षाचे, परंतु दिसतात 25 वर्षासारखे. याच्या मागचं रहस्य काय आहे? तर मी एक अवचेतन मनाची शक्ती जोसेफ मर्फे यांचं पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकामध्ये शेवटच्या पानावर लिहिलेलं आहे त्यांनी की नेहमी माणसं 25चे असले तर ते 50चे असल्यासारखे का दिसतात. त्याचं एक रहस्य आहे. कारण जे 25चे आहेत परंतु ते 50 सारखे दिसतात, 50 वयाचे असल्यासारखे दिसतात. त्याचं एक रहस्य आहे. जे 50 असल्यासारखे दिसतात ना, किंवा खूपच वयोवृद्ध म्हातारे झाल्यासारखे दिसतात ना, 25चे असूनसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये काही स्वप्न नसतात, त्यांच्या जीवनामध्ये काही हेतू नसतो, त्यांच्या जीवनामध्ये काही उद्दिष्ट नसतं, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काही गोल ठेवलेला नसतो आणि ते जीवन एकदम कर्तव्यहीन जगतात. त्यांची जगण्याची आशा मावळलेली असते. म्हणून ते 25चे असूनसुद्धा 50 वर्षाचे असल्यासारखे दिसतात. आणि काही काही लोक असतात ते 50चे असतात परंतु 25 असल्यासारखे दिसतात. याचं मागचं काय रहस्य आहे? तर जे 50चे असतात ते 25 असल्यासारखे का दिसतात? कारण ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काहीतरी मोठमोठे स्वप्न पाहिलेले असतात, त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी हेतू असतो, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काहीतरी गोल सेट केलेला असतो, त्यांच्या जीवनाचं काहीतरी उद्दिष्ट असतो आणि नेहमी सकारात्मक जीवन ते जगत राहतात. नेहमी स्वप्नांचा पाठपुरावा करतात. ते प्रत्येक दिवस आनंदाने, उत्साहाने, प्रत्येक दिवस समृद्धतेने नटलेला त्यांचा असतो. म्हणून ते 50चे असले तर 25 वर्षाचे असल्यासारखे दिसतात. आणि जे 25चे आहेत ते 50 असल्यासारखे का दिसतात? कारण जीवनामध्ये काहीच हे नसतं, त्यांच्या स्वप्न नसतात, गोल नसतो, हेतू नसतो, उद्दिष्ट नसतो. ते चिडचिडे असतात, ते अहंकारी असतात, ते घमेंडी असतात, ते म्हणजे कंटिन्यू निगेटिव्ह विचार करतात आणि कर्तव्यहीन जगतात. त्यांच्या जीवनामध्ये काहीच कर्तव्य नसतं. म्हणून ते 25चे असले तरी 50चे दिसतात. आणि जे 50चे आहेत त्यांच्या जीवनामध्ये स्वप्न असतात, गोल असतात, हेतू असतात, उद्दिष्ट असतात, प्रत्येक दिवस सकारात्मकतेने ते जगतात. म्हणून ते 50चे असले तरी 25चे दिसतात. हे चिरतरुण राहण्याचं रहस्य आहे. आपण म्हणू की मी खूपच चांगला आहार घेतला, मी काजू असतील, बदाम असतील, पिस्ता असेल, अक्रोड असतील, मनुके असतील, फळ असतील, फ्रूट असतील, सफरचंद असेल, मी खाईन आणि मी खूप तरुण दिसेल. हा माइंडसेट चुकीचा आहे. किंवा मी खूपच व्यायाम केला, मी खूपच सकाळी रनिंग केली, मी खूपच वजन कमी केलं म्हणजे खूप सुंदर दिसेल, असं रहस्य नाही. तर सगळा गेम हा माइंडसेटचा गेम आहे. सगळा आतमधल्या आपल्या अवचेतन मनाचा गेम आहे. हे माइंडसेटची गेम आहे सगळा. नेहमी चिरतरुण राहायचं असेल आपल्याला मित्रांनो, तर नेहमी आपण आपल्या जीवनामध्ये स्वप्न ठेवले पाहिजेत, हेतू ठेवला पाहिजे, गोल ठेवले पाहिजेत. आपल्या त्या गोल, स्वप्न, हेतू आणि उद्दिष्टाचा पाठपुरावा आपण केला पाहिजे. जीवनामध्ये क्षणाक्षणाला आपण क्षणाक्षणाचा आनंद घेतला पाहिजे. निगेटिव्हिटी जीवनामधून बाहेर काढून टाकली पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण चिरतरुण राहू. असं त्या पुस्तकामध्ये वाचलं आहे, आपल्याशी शेअर केलं. हरे कृष्णा.